सैनिक टाकळीत प्रस्तावित MIDC विरोध आंदोलन सुरू. शिरोळ तालुक्यातील जमिनीचे रक्षण आणि हक्काच्या पाण्यासाठी आज गुरुवारी 9 जुलैपासून सैनिक टाकळी येथे अमर जवान हुतात्मा स्मारकासमोर जन आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. आपल्या लष्करी परंपरेला बाधा आणणारा प्रस्तावित MIDC प्रकल्प तातडीनं रद्द करून त्याऐवजी सैनिक स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि केंद्रीय विद्यालय उभारण्याच्या मागणीसाठी गावकरी आजपासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. केवळ MIDCचा विषय नव्हे तर गावातील गायरान जमिनीचे संवर्धन आणि वादग्रस्त दानवाड राधाकृष्ण पाणी योजना रद्द करण्याच्या मागण्यांकडे आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. इचलकरंजी शहरासाठी शिरोळच्या हक्काचे पाणी देण्यापेक्षा पंचगंगा नदीचे प्रदूषण मुक्त करून तेथून पाणीपुरवठा करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. हे आंदोलन जात, धर्म, पंथ आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन केवळ तालुक्याच्या अस्तित्वासाठी असल्याचं स्पष्ट करत उपोषणकर्त्यांनी सैनिक वाचवा, शेतकरी वाचवा, जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. सध्या या उपोषणात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला असून प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संयोजकांनी दिला आहे. आता या आंदोलनाची शासन आणि प्रशासन काय दखल घेते याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज सैनिक टाकळी या गावामध्ये जे MIDC विरोधासाठी माजी सैनिक आज एकत्र येऊन या आंदोलनाला साथ देत आहेत. कारण का या गावामध्ये 18 जवान हे देशासाठी शहीद झालेले आहेत आणि या गावामध्ये MIDC ही उभू नये म्हणून या गावानं आणि सैनिकांनी जे आंदोलन केलं होतं, रॅली केली होती आणि या सैनिक टाकळी गावामध्ये MIDC होऊ नये म्हणून आज सैनिक टाकळी गावातील माजी सैनिक आज एकत्र येत या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. शहीद जवानांच्या बलिदानानं पावन झालेले हे आमचे सैनिक टाकळी गाव आहे आणि या ठिकाणी शासनाकडून सैनिकांचा, गावकऱ्यांचा न विचार करता या ठिकाणी MIDC लादली जात आहे. या ठिकाणी असलेले गायरान जमीन त्या ठिकाणी दिली जात आहे. या गायरान जमिनीवर आमच्या सैनिकांनी सैनिक स्कूलची मागणी केलेली आहे. गावानं या त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला ते विकासासाठी राखीव ठेवा म्हणून मागणी केलेली आहे. या परिसरामध्ये 6-7 गावामध्ये महापूर येतो आणि त्या महापूर आल्यानंतर तात्पुरतं स्थलांतरासाठी हा एकच आधार आहे. त्यासाठी सुद्धा गायरान राखीव असणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी जो तरुण आहे तो सैन्यात जाण्यासाठी या ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी ग्राउंडची मागणी करत आहे. या सगळ्या मागण्या कुठं डावलून या ठिकाणी शासनाकडून या ठिकाणी MIDC लादली जात आहे. या MIDC मुळे इथल्या परिसरातलं शेती, आरोग्य, जीवन सगळं बाधित होणार आहे आणि इथलं पाणी सुद्धा बाधित होणार आहे. इथलं पाणी सुद्धा कुठल्या शहराला दिलं जाणार नाही आणि जमीन आणि पाणी वाचवण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. तर शासनाने या गोष्टीचा विचार करावा. या ठिकाणी आम्ही माजी सैनिकांसकट, शेतकऱ्यांच्या सकट या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत ही MIDC रद्द होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार. या माजी सैनिकांच्या आणि इथल्या गावकऱ्यांच्या आणि इथल्या पंचकृषीतल्या नागरिकांच्या मागणीचा विचार करून शासनाने ही MIDC तात्काळ रद्द करावी ही मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी बसलो. जय जवान जय किसान. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सैनिक टाकळी.